स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. कॉमेंट्री स्टुडिओ मधून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मिस्टर तुषार पाटील, ब्रँड ऑफ काटाळे, गोलंदाजी ट्रॅकवर. बॅकफुटला येऊन खेळला गेलाय. एक डाव इझिली डन. श्री गणेशा सलामीवीर. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सह्याद्री शिलेदार या संघाच्या माध्यमातून या आधीच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता आणि या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये हा संघ मात्र आपण पाहू शकताय. एका बाजूने उमेश सुदाम घरत, ब्रँड ऑफ बोरशेती, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकताय इज ऑन स्ट्राइक फलंदाज. सलामीमध्ये या वेळेला हलकेसे फेरबदल करण्यात आलेले आहे. इज ऑन स्ट्राइक अक्षय, दयानंद पाटील, ब्रँड ऑफ पोचाडे. आणि या सामन्यामध्ये ओपनिंग पेअर मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचं बोट त्या ठिकाणी आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. स्क्वेअर लेग पंच मिस्टर शाहिद मोमीन यांच्या माध्यमातून परफेक्ट डिसिजन त्या ठिकाणी पोचविला जातोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. आता नाही माफ, आता नाही माफ. गुंडांना लाभ, अनभ्रष्टांना जाप. विषात कुणाची आता नाही टाप, आता नाही टाप. सिंघमचा बाप, सिंघमचा बाप, सिंघमचा बाप. DJ, welcome back. न्यू मॅन इन. नवीन फलंदाज रोशन गायकवाड. पहिल्या चेंडूवर स्वतःचं अकाउंट या ठिकाणी ओपन करतोय. त्याच्या वर्षामध्ये चिराग राजाराम पाटील अनफिट असल्या कारणास्तव रोशन गायकवाडचा समावेश या संघामध्ये आपण पाहतोय, जो वाईस आयकॉन म्हणून खेळणार होता. परंतु क्रिकेटमध्ये फिटनेस फारच महत्वपूर्ण गणला गेलाय. चिराग राजाराम पाटील गतवर्षी केपीएलचा हिरो, PS कुंबी किंग हा संघ अंतिम विजेता ठरला होता. आणि समीर सिद्धू पाटील याचे खूप चांगले साथ आणि सोबत देणारा खेळाडू त्याच्या वर्षामध्ये अनफिट असल्या कारणास्तव खेळू शकलेला नाहीये. आणि या खेळाडूच्या जागेवर रोशन गायकवाड, ब्रँड ऑफ किराट याला आपण पाहू शकतायत. नॉन स्ट्राइक एंडवर संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवरती 2 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये संथ सुरुवात. गोलंदाज तुषार पाटील आपल्या हातखंडामधून पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा साइड द ऑफ स्टंप पंच त्या ठिकाणी दर्शवतायत अभय पाटोळे. बाईचा इशारा करार देण्यात आलाय. परत संत, शांत, नीरव, विदीर्ण सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा भरणा, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानामध्ये देखील तितकाच स्ट्रॉंग खेळ तुम्हाला दर्शवावा लागेल. आकाश निलेश पाटीलला आपण पाहू शकता स्टार आयकॉन डीप मिड विकेट झोन मध्ये. ऑन साइडला फटका सजवला गेला आहे. स्टार आयकॉन आकाश निलेश पाटील चुकी करणार नाहीये. गुड कॅच. गॉन. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचं विश्लेषण जर आपण तपासून पाहिलं तर अतिशय इकॉनॉमिकल स्वरूपात पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथा चेंडू जर आपण पाहिला तर 22 आणि 5व्या चेंडूवर विकेट.
हे पहिल्या षटकाचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतं. इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण तुषार पाटील, एक अनुभवी खेळाडू ज्याने सुरुवात केली होती अंडरआर्म क्रिकेट पासून, जो क्रिकेटचा मूलभूत पाया म्हणून ओळखला गेलाय. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट यशस्वी कर्णधार योगेश पेंडकर याची देखील सुरुवात अंडरआर्म क्रिकेट पासूनच झाली होती आणि त्याने सांगून ठेवलंय की अंडरआर्म क्रिकेट जर तुम्ही खेळले असतील तर तुमच्यासाठी खूप फायद्याचं आहे, कारण क्रिकेटच्या या प्रकारामध्ये सिंगल अँड डबल्स घेण्याची कलात्मकता फार सुंदररित्या वृद्धिंगत होत असते. जे तुम्ही स्क्वेअर ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह खेळता त्या सर्व ड्राईव्ह क्लिअर होत असतात ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. हे योगेश पेंडकर याचं वक्तव्य आहे, जो टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला गेलाय. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिले तर आतापर्यंत 3 या आकड्यावर 3 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. क्रिकेटचा खेळ तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय, आवडीचा विषय म्हणून जो ओळखला गेलाय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत जाऊन पोहोचलेला खेळ म्हणून क्रिकेटची ओळख. 120 ग्रामच्या या टेनेक चेंडूने जे वेट लावलंय तुम्हा सर्वांना हे खरोखरच उल्लेखनीय पाहायला मिळतं. आणि खास करून तरुण वर्ग, एक वेळ आई वडिलांचा मार सहन करावा लागला तरी चालेल, शिक्षकांचा मार सहन करावा लागला तरी चालेल, गर्लफ्रेंड रागावली तिने कॉल नाही केला तरी चालेल, परंतु आधी तरुण वर्गाला काय हवंय तर फक्त क्रिकेट. तसं हे क्रिकेटचं वेट जे आहे ते नसा नसांमध्ये पसरलं गेलंय. 15 मार्च 1877 ते 2022 145 वर्षांचा गौरवशाली इतिहास दर्शवणारा क्रिकेटचा खेळ आज मात्र भारतामध्ये नव्हे तर जगभर लोकप्रिय होत असताना आपण पाहतोय. सुंदर अटेम्प्ट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. कविराज प्रफुल्ल घरत, ब्रँड ऑफ खामलोली बायांचा पाडा, जो सध्या लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपले नशीब आजमाव पाहतोय. आणि खूप चांगल्या प्रकारे जर आपण कविराज प्रफुल्ल घरत याचे नावजे मैदानावरील आकडे तपासून पाहिले तर त्याने 3 चेंडूंचा सामना केला होता श्री गैलाई चषक या स्पर्धेमध्ये आणि 3 चेंडूंमध्ये त्याने 2 षटकार आणि 1 चौकार खेचला होता. त्याच खेळाडूने या ठिकाणी चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक आकाश निलेश पाटील पुढे सरसावतोय. एक धाव इझिली डन केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती केवळ 5 या आकड्यावर. आमच्या मुख्य व्यासपीठावर एजे फायटर्स कुकडे या संघाचे संघमालक आदरणीय जयेश प्रकाश पाटील, शांत सुस्वभावी खेळाडू म्हणून ज्याची स्वतंत्र ओळख आहे या पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये, सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय स्वागत सन्मानाकरिता या वेळेला अतिशय स्टायलिश स्ट्रोक, अप्रतिम क्लासिकल हिट मिस्टर उमेश घरतच्या बॅट मधून चौकार. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी पावडे, कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर या मंडळाचे विद्यमान सहखजिनदार आदरणीय श्रीकांत काशीनाथ पावडे सरांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते जयेश प्रकाश पाटील एजे फायटर्स कुकडे या संघाचे संघ मालक, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये पुष्पगुच्छ देऊन सरांना आपण सन्मानित करायचं आहे. साहेब, आपण या फुलांप्रमाणेच हसत राहा, फुलत राहा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहा हा मौलिक संदेश आम्ही देत आहोत. वळूयात सामन्याकडे. व्हाईट बॉल पंचांनी दर्शवलाय. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचतो. तर एकंदरीत 1/0 10 या आकड्यावर गोलंदाजी मार्कवर पार्थ राहुल शेलार, 15 ते 20 वयोगटातील असा एक खेळाडू ज्याने या आधीच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधील घास हिरावून घेतला होता. एवढ्या कमी वयामध्ये एक प्रमुख गोलंदाज आपल्या आयुष्यातील KPL चा पहिला सामना त्याने खेळला आणि त्या सामन्याचा तो प्लेयर ऑफ द मॅच म्हणून गणला गेला. सुरुवात मिळाली या खेळाडूला. पुन्हा एकदा स्टायलिश स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. येथे मी संघ मालकाचं कौतुक करेन, स्टार आयकॉन खेळाडू आकाश निलेश पाटील याचं कौतुक करेन, जो सार्थ विश्वास त्यांनी खास करून
पार्थ राहुल शेलार या नौक्या खेळाडूवरती दर्शवलाय आणि त्या विश्वासास पात्र खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला देखील मिळतोय. सुंदर गोलंदाजी. उलट स्वरूपातील चेंडू आहे ऑन साइडला सजवला गेलाय आणि गोलंदाज म्हणून जर एखाद्या सामन्यामध्ये तुम्ही महागडे ठरला तर खचून जाऊ नका, कारण जेवढा जास्त मार तुम्ही एक गोलंदाज म्हणून खाल तेवढी जास्त सुधारणा देखील तुमच्यामध्ये होईल. हे क्रिकेटचं गीता रहस्य आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन तुम्हाला सुधारित करेल असं नाहीये, तर एखाद्यास एकंदरीत धावसंख्या आतापर्यंत प्रोग्रेस कार्डवर 12 धावा लक्षात असू द्या, 12 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एखाद्या सामन्यामध्ये जर तुम्ही महागडे ठरलात, जितका जास्त मार तुम्ही खाल तितकी जास्त सुधारणा एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे होईल. आणि याचं एक परिपूर्ण उदाहरण इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून आपण स्टुअर्ट ब्रॉडला पाहिलं होतं. स्टुअर्ट ब्रॉड जेव्हा 21 वर्षाचा होता तेव्हा 19 सप्टेंबर 2007च्या दिवसामध्ये युवराज सिंगने त्याच्या विरोधात 6 चेंडूत 6 षटकार खेचले. परंतु आज आपण पाहू शकताय स्टुअर्ट ब्रॉड या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 566 गडी बाद करून दाखवलेले आहेत. आणि क्रिकेटमध्ये तुम्ही कमबॅक जरूर करू शकताय. स्टुअर्ट ब्रॉडचा जेव्हा जन्म झाला नॉर्मल किड्स प्रमाणे झाला नव्हता, केवळ 6 महिन्यांमध्ये त्याचा जन्म झाला. आणि त्यावेळेला स्टुअर्ट ब्रॉडच्या आई वडिलांना जॉन नावाच्या डॉक्टरने सांगितलं की कदाचित मृत्यू होण्याची शक्यता आहे, परंतु त्या डॉक्टरने स्टुअर्ट ब्रॉडचे प्राण वाचवले. आणि म्हणूनच स्टुअर्ट ब्रॉडचे वडील ख्रिस्तोफर ब्रॉड यांनी स्टुअर्ट जॉन ख्रिस्तोफर ब्रॉड, त्या जॉन नावाच्या डॉक्टरने स्टुअर्ट ब्रॉडचे प्राण वाचवले म्हणून ते नाव आपल्या मुलाला त्यांनी दिलं. आणि ज्या स्टुअर्ट ब्रॉडने जन्माच्या वेळी मरणाला हरवलं होतं तो स्टुअर्ट ब्रॉड एकंदरीत 21 वर्षाचा असताना जेव्हा त्याला युवराज सिंगने 6 चेंडूत 6 षटकार खेचले तेव्हा देखील डगमगला नाही. आणि आज कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याची गणना केली जाते. 566 कसोटी विकेट्स. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये जर एखाद्या सामन्यामध्ये गोलंदाज म्हणून तुम्ही महागडे ठरलात तर अजिबात खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, कधीच विसरू नका मित्रांनो आणि खेळाडूंनो. जो हो गया उसे सोचा नहीं करते, जो मिल गया उसे खोया नहीं करते. सफलता भी सिर्फ उन्हीं को हासिल होती है जो वक्त और हालात पर रोया नहीं करते. फलकावर आतापर्यंत 12 धावा सजलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहू शकतायत 2 षटकांचा खेळ इथे परिपूर्ण झालाय. चला डोंट वेस्ट टाइम प्लीज, थोडंसं स्पीडअप करून घ्या. खेळाडूंना विनंती आहे, टाइम इज मनी. वेळ कधीच कुणासाठी थांबणार नाहीये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय गोविंद शेलार, ब्रँड ऑफ पोचाडे. पहिला चेंडू कमालीचा वेगवान होता आणि ही स्पेशालिटी देखील आहे. जर आपण अक्षय गोविंद शेलार, ज्याला पोचाडे एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं, भन्नाट वेग असलेला गोलंदाज म्हणून गणला गेलाय. पहिला चेंडू वेगवान पद्धतीने त्याने हाताळला. 13 या आकड्यावर धाव फलक. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूने मिस्टर उमेश सुदाम घरत, तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत प्रज्योत कमलाकर पवार. अशा 2 फलंदाजांची जोडी. अक्षय गोविंद शेलार लॉंग रनअप च्या माध्यमातून स्लेट कट खेळायचा होता. डिरेक्ट हिटचा प्रयत्न केतन दत्ताराम पाटील याच्या माध्यमातून. चेंडू मात्र थेट अवांतरफेकीच्या सहाय्याने संतोष मोरेश्वर पाटील यांच्या हातामध्ये चेंडू निघून येतोय. संघाची धावसंख्या धीम्या गतीने थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे धावा येत आहेत. मोमेंटम सध्याच्या घडीला गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे काय रणअप आहे. शोएब अख्तरच्या आठवणी यावी, शॉन टेटच्या आठवणी यावी. जो रणअप आपण पाहतोय लांब लचक रणअप आहे. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह लॉंग रनअप. अक्षय गोविंद शेलार वेस्ट इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाचा वेग बघा, क्षेत्ररक्षकाचं कमेंटमेंट बघा, अप्रतिम. संघामध्ये माझी स्टार आयकॉन म्हणून निवड झालाय आणि मी माझा 100% देणार या ईर्ष्येने खेळतोय. जो विश्वास माझ्यावरती संघ मालकांनी ठेवलाय त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाहीये. ही भूमिका आकाश निलेश पाटील च्या माध्यमातून बालपणी ज्याला क्रिकेटचं बालकडू पाजण्यात आलेलं आहे, कुणबी क्रिकेटचे भीष्म पितामह अर्थातच राकेश बाळाराम पाटील आणि निलेश बाळाराम पाटील
या दोन दिग्गजांच्या छत्रछायेत वाढलेला खेळाडू अर्थात आकाश निलेश पाटीलचा जलवा मैदानाच्या आतमध्ये गुड फिल्डिंग. येथे स्क्वेअर लेग पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉल, खराब चेंडू दर्शवण्यात आलाय. कमरेच्या वर डेंजर 1 विमर 1 स्वरूपातील चेंडू आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी फ्री हिट. 2007 मध्ये क्रिकेटमध्ये उत्क्रांती घडवून आणणारा नियम फ्री हिटचा चेंडू उघडा डोळे बघा नीट, कारण आता आहे फ्री हिट. सूट, सवलत, कमिशन. प्रज्योत कमळाकर पवार या फलंदाजाला संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत 19 रन्स. गुड डिलिव्हरी, खूप चांगला कमबॅक आहे. स्पायसी मारा ज्याला म्हटलं जातं, च्या गतीने चेंडू हाताळतोय. 2021 मध्ये जी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा पार पडली आपण पाहिलं असेल, सर्वाधिक वेगवान चेंडू सुरुवातीच्या काळामध्ये उमरान मलिक याने 157च्या गतीने हाताळला, परंतु त्याचा रेकॉर्ड ब्रेक केला लॉकी फर्ग्युसन याने 157.3 किलोमीटर पर हवरच्या गतीने त्याने चेंडू हाताळला होता. काही क्षणांसाठी लॉकी फर्ग्युसन आणि उमरान मलिक यांची आठवण. सुपर बॉलिंग. पुढच्या स्वरूपातील चेंडू आहे, स्ट्रेट बॅटने सजवला गेला. एक क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. आकाश, चांगलं क्षेत्ररक्षण. या वेळेला या धावेची खरंच आवश्यकता होती का, हे देखील क्वेश्चन मार्क आपण पाहतोय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद, गॉन. डीजे वेलकम बॅक. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर 2/0 20 धावा च्या प्रोग्रेस कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला फटका खेळला गेलाय. पार्थ राहुल शिलार पुढे सरसावला जातोय. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण करीत असताना दोन्ही देखील फलंदाज आदरणीय विनोद सुदाम पाटील नावजे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, सरांना विनंती आहे आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आदरणीय विनोद सुदाम पाटील उत्कृष्ट बिझनेसमॅन अवॉर्ड पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. साहेब आपण या कुणबी प्रीमियर लीग आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावर आतापर्यंत 21 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 7च्या सरासरीने 21 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदरणीय विनोद सुदाम पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. एक चांगलं व्यक्तिमत्व समवेत आदरणीय प्रणयजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्तिमत्व प्रणयजी पाटील आपलं देखील खूप खूप स्वागत. KPL च्या माध्यमातून 6वा हंगाम आपण पाहू शकतायत. अप्रतिम सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं एक परिपूर्ण उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला डोंट वेस्ट टाइम, लगेचच नेक्स्ट ओव्हरला आपण सुरुवात करावी. कार्यकारिणीची सूचना आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. 21 धावा च्या फलकावरती सजलेल्या आहेत. आमच्या लाडक्या पंचांना विनंती करीत आहोत, यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये जे स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे ते केवळ 90 सेकंदांचाच आपण द्यायचं आहे. प्रत्येक संघाला आपणास नम्र विनंती करीत आहोत. गोलंदाजी मार्कवर स्टार आयकॉन आकाश निलेश पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदरणीय
विनोद सुदाम पाटील मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून कुणबी प्रीमियर लीग कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर मंडळाचे विद्यमान विश्वस्त आणि माजी अध्यक्ष महोदय आदरणीय करविंदजी दत्तात्रेय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय विनोद सुदाम पाटील यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व यांना सन्मानित करायचा आहे. विविधतेने नटलेला हा भारत देश आणि अतिथी देवो भव ही भारतीयांची संस्कृती पुष्पगुच्छ देऊन माती नीती आणि संस्कृती यांची परिपूर्ण जाण आणि बाण असलेलं व्यक्तिमत्व जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय विनोदजी सुदाम पाटील यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व यांना आम्ही सन्मानित करीत आहोत. खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम. स्ट्रीट पॅटने सजवलेला फटका क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे सरसावतोय. अक्षय पुढील स्वागत मूर्ती आदरणीय प्रणयजी पाटील युवा उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरचे विद्यमान उपाध्यक्ष महोदय आदरणीय सुनील काशीनाथ पाटील गिराळे आपण आपल्या शुभ हस्ते प्रणय पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. चांगलं व्यक्तिमत्व नावजे गावाच्या माध्यमातून प्रणयजी यांना आपण पाहतोय. खूप खूप स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. आशिष नरेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे सहसचिव आणि कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करतायत. सोनेरी क्षणांच्या सोबती जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हे स्वागत सन्मान आम्ही प्रदान करीत आहोत. वेलकम सर. आपण आलात. या व्यासपीठाला 4 चांद प्रदान केलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला वळूया थेट मैदानाच्या आतमध्ये. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला डाऊन द ट्रॅक खेळण्याचं टेम्पटेशन आयकॉन वर्सेस आयकॉनच्या या लढतीमध्ये मिलिंद दिवाकर पाटील ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6 धावा. उभा राहिलाय माराया शॉट हातात धरून बॅट. उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला कसा मारतोय स्वीट. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सुंदर पद्धतीने खेचला गेलेला षटकार संघ जाऊन पोहोचतोय 3/0-30 या आकड्यावर. चौथ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. स्मॅश करायचं होतं. चेंडू आणि फळीचा बॅट अँड पॅडचा परिपूर्ण समन्वय होत नाहीये. दुसऱ्या धाब्यासाठी वळालेत. अतिरिक्त फेकी स्क्वेअर फेकी त्या ठिकाणी आपण पाहतोय. तत्पूर्वी दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून या वेळेला 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या सहाय्याने संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना सह्याद्री शिलेदार तांदुलवाडी आदरणीय नागेश गजानन पाटील यांचा संघ थेट जाऊन पोहोचतोय प्रोग्रेस कार्डवर 32 या आकड्यावर 32 रन्स या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिलिंद पाटील या इनिंग मध्ये महत्वपूर्ण फटक्यांची निवड करावी लागेल. आवश्यकता आहे कारण लो स्कोरिंग मॅच. यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. अभय पाटोळे यांची क्वालिटी उच्च श्रेणीय पंचांची भूमिका. मिलिंद दिवाकर पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. फुल स्टॉप. गॉन. डीजे. वेलकम बॅक. गोविंद सहाय डीजे ऑपरेटर या ठिकाणी लाडक्या रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं मन रिझवण्याचं कार्य करत आहेत. न्यू मॅन इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
आयुष घरात पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडवर. एकदम मात्र या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. आजच्या दिवसामधील सर्वात लो टोटल पाहायला मिळेल का? कारण आतापर्यंत 4 गडी जे तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत, केवळ 33 या आकड्यावर धाव फलक. गोलंदाजीची धुरा खूप सुंदररित्या हाताळली गेली. अक्षय गोविंद शेलार, आकाश निलेश पाटील, तुषार पाटील काटाळे, पार्थ राहुल शेलार केव, संतोष मोरेश्वर पाटील दहिसर संघ मालक आणि एक दर्जेदार खेळाडू आणि काही जिद्द असेल या खेळाडूकडे. जवळपास वयाची 51 वर्षे परिपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करतायत आणि 50 उलटल्यानंतर आपला फिटनेस आणि क्रिकेटवरील नितांत प्रेम दर्शवित असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये जॉन्टी आज देखील एका खेळाडूच्या भूमिकेमध्ये. तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाच्या माध्यमातून स्वरूपातील चेंडू साइडला आकाश निलेश पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. पॉइंट झोन मध्ये संदेश बबन मोरे याला आपण पाहतोय. एकापेक्षा एक स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ. यष्टांच्या मागे फ्लाइंग स्लिप मध्ये केतन दत्ताराम पाटील, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये कविराज प्रफुल्ल घरत याला आपण पाहतोय. एका क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप सुंदर पद्धतीने स्वतःला सिद्ध करण्याची भूमिका यथोचित पद्धतीने पार पाडतायत. वेदांत पाटील एका बाजूने आणि नवख्या खेळाडूंना जी संधी मिळाली या संघाच्या माध्यमातून. यावेळेस इंटू दी गॅप मध्ये आहे चेंडू सीमारेषा पार. कुणबी प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट ऑफ क्वालिटी. प्रज्योत कमळाकर पवारच्या बॅट मधून 4 धावा. बघा या संघाचा विचार जर आपण केला तर वेदांत पाटील सारखा एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवतरुण उभरता सितारा या क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये आपण पाहू शकताय. इनफिल्ड मध्ये त्याला देखील संधी मिळाली एक खेळाडू म्हणून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याकरिता. 15 ते 20 वयोगटातील खेळाडू कविराज प्रफुल्ल घरत याला आपण पाहतोय. यंग अँड डायनामिक खमलोली पायांचा पाडा या विभागाच्या माध्यमातून पार्थ शेलारला आपण पाहतोय. अनेक नौके खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते. तिथे मात्र सूर्याचा लख प्रकाश नजरेच्या कवाक्षामध्ये रुतलाय असं दर्शवित असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंमध्ये 2 चौकार. प्रज्योत कमळाकर पवार काही अंशी आपल्या संघाकरिता धावा खेचून आणण्याचं कार्य संघ जाऊन पोहोचलाय. 42 या आकड्यावर 4वर 2. 42 लॉस ऑफ 4 विकेट्स. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय गोविंद शेलार आपल्या गोलंदाजी मार्कवर. पोचाडे एक्सप्रेस शेवटचा आणि अंतिम चेंडू या 5व्या षटकामधील. यॉर्कलेनचा चेंडू शॉर्ट दरम्यान झोन मध्ये केतन दत्ताराम पाटील याच्या माध्यमातून घडलेली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार. चौकार. ऑलराऊंडर तो विश्वजित ठाकूर दिघोडे या गावाचा. बॉलवर नजर ठेवून फटका मारतोय आकाश पारगावचा. धन्यवाद. कुठल्याही प्रकारे वेळ दौडू नका. कार्यकारिणीची स्पष्ट सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. फलकावर 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू अजून देखील शेष अवस्थेमध्ये. प्रथम फलंदाजी करीत असताना सह्याद्री शिलेदार तांदुलवाडी या संघाला आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी. 3 चेंडू आणि 3 महत्वपूर्ण चौकार खेचण्यात आले. प्रज्योत पवार याच्या माध्यमातून. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सध्या भारतीय संघाची मान जी खऱ्या अर्थाने ताट उंचावली गेली रोहित शर्मा याच्या माध्यमातून. कारण T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सध्या त्याच्या नावावरती आहे. 182 षटकार त्याने आतापर्यंत खेचलेले आहेत आणि इंटरनॅशनल T20 क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा तो फलंदाज म्हणून पहिल्या क्रमांकावर. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल ब्रँडॉन बॅरी मॅक्युलम ज्याने 110 षटकार खेचून पहिल्या क्रमांकावरती तो विराजमान आहे. दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहिलं असेल बेन स्टोक्स ज्याच्या बॅटमधून 105 षटकार. तिसऱ्या क्रमांकावर ॲडम गिलक्रिस्ट ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 100 षटकार कंप्लीट करण्याचा रेकॉर्ड केला. आणि भारतासाठी वीरेंद्र सेहवाग 91 सिक्सर्स. आकाश पुढील षटक घेऊन
कुलवर टप्प्याचा चेंडू होता, स्ट्रेट बॅटने खेळला गेलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करतोय. नवख्या खेळाडूंना मिळालेली संधी. आकाश निलेश पाटील याने निवडलेले खेळाडू आणि संतोष मोरेश्वर पाटील यांनी सार्थ विश्वास दर्शवलेले हे खेळाडू आहेत. कविराज प्रफुल्ल गरत खामलोली क्रिकेटचा भविष्यकाल, सध्या लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रकारे तो हाताळतोय. इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका, चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स, दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी वेदांत पाटील बॅकअप प्रोव्हाइड करतोय. दोन फलंदाजांची जोडी हळूहळू एका सन्मानजनक टोटलकडे वाटचाल सुरू आहे. 48-48 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक स्पर्धा पाहायला मिळते. KPL स्क्वेअर लेग पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉल. मिस्टर शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी यांचा इशारा पोहोचला गेलाय. कमरेच्या वरती या चेंडूची पिचिंग असल्या कारणास्तव विमर्वनच्या स्वरूपामध्ये खराब चेंडू, फ्री हिटचे संकेत देखील त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत. सूट सवलत आणि कमिशन येणाऱ्या चेंडूवर फलकावर 49 या आकड्यावर धाव फलक. रॉयल चॅलेंजर बँगलोर 49 या आकड्यावर ऑल आउट झाला होता. इंडियन प्रीमियर लीगच्या हिस्ट्रीमधील सर्वात छोटी टोटल. फ्री हिटचा चेंडू यावेळेस पडल्यानंतर नॅचरल बाउन्स घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि समवेत एसटी रक्षण. मिस्टर अमोल पाटील ब्रँड ऑफ गिराळे यांना आपण एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाकडून आकाश पुढील चेंडू घेऊन आपल्या हातखंडामधून उजव्या हाताचा गोलंदाज, मध्यम गती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्मॅश केलंय समोरच्या दिशेने अक्षय गोविंद शेलार, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. आणि थ्रो बघा, या वेळेला काय खांद्यांमध्ये पॉवर आहे. रॉकेट थ्रो होता, परंतु थोडंसं कंट्रोल असायला हवं होतं. एसटी रक्षकापर्यंत ठीक आहे, परंतु एसटी रक्षकाच्या देखील शिरावरून तो थ्रो बघायला मिळाला. अक्षय गोविंद शिलार याच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर 51 धावा या ठिकाणी सजलेल्या आहेत. 51. शेवटचे दोन चेंडू अजून देखील शिल्लक. ऑन स्ट्राइक आयुष खरत, स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक पार्थ राहुल शेलार याचा जबरदस्त थ्रो. पंचांचं बोट आकाशाकडे. अभय पाटोळे सूचित करतायत यस द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव धावचित बाद होणं म्हणजे जणू काही स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं, धोंडा मारून घेण्यासारखं आहे. प्रज्योत कमलाकर पवारच्या खेळीला पूर्ण विराम. फुल स्टॉप. गॉन. न्यू मॅन इन मिस्टर मयुरेश दिवाकर पाटील नॉन स्ट्राइक एंडवर. शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि आजच्या दिवसामधील ही सर्वात छोटी टोटल आपण पाहिलंय. 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टप्पा पडल्यानंतर जबरदस्त बाउन्स घेणारा चेंडू. गोलंदाज त्या ठिकाणी खूप सुंदररित्या चेंडूला कलेक्ट करतोय. धावांची अवस्था जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचले. एकंदरीत प्रतीक नरेश भंडारे आम्हाला सूचित करतायत प्रोग्रेस कार्डवर 53 धावा. संध्याकाळच्या सत्राकडे वाटचाल. कुणबी प्रीमियर लीग 7 खंडांमध्ये, जगामध्ये एकूण 7 खंड आहेत आणि त्या 7ही खंडांमध्ये स्पर्धा थेट प्रक्षेपित. आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका अशा 7ही खंडांमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या आपण ही स्पर्धा पाहू शकतायत. पालघर जिल्ह्यामधील मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट 54 धावांचं टार्गेट. विनाविलंब क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं ही कार्यकारिणीची सूचना आम्ही पोहोचवित आहोत. तसेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी देखील दोन्ही देखील संघ आपण विनाविलंब यावं. डोंट वेस्ट टाइम. सह्याद्री शिलेदार संघ आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवण्याची कृपा करावी.
मिस्टर मिलिंद दिवाकर पाटील, उमेश गरत अँड कंपनी, प्रज्योत कमलाकर पवार अँड कंपनी, आपण विना विलंब क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. डोंट वेस्ट द टाइम. यानंतर होणारा सामनाच्या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत नाणेफेकीचा कौल करण्याकरिता. दोन्ही देखील संघाला आम्ही विनंती करीत आहोत, स्टार आयकॉन खेळाडू आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. गैलाई वरदान नावजे विपक्ष तीर्था वॉरियर्स गोवाडे. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण कृपया करून कुर्लाई कॉम्प्लेक्स टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहण्याची कृपा करावी. खूप सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सुनील भाऊ शेलार कोकणेर, संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त आदरणीय भावेश मोहन पावडे किराट, मंडळाचे विद्यमान विश्वस्त आदरणीय करविंद दत्तात्रेय पाटील काटाळे, मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय श्री किशोर प्रवीण अधिकारी नागझरी, विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय श्री दिनेश माधव पाटील पोचाडे, आदरणीय श्री हर्षद रमाकांत पाटील सागावे, आदरणीय श्री सुनील काशीनाथ पाटील गिराळे, विद्यमान उपाध्यक्ष महोदय, विद्यमान सचिव श्री मनोज कमलाकर पाटील, विद्यमान सहसचिव कुमार आशिष नरेश पाटील लालोंडे, विद्यमान खजिनदार श्री मयूर माधव नाईक खमलोली, विद्यमान सहखजिनदार श्री श्रीकांत काशीनाथ पावडे वाळवे, विद्यमान सल्लागार श्री कमलाकर गजानन घरत खामलोली बायांचा पाडा, विद्यमान सल्लागार श्री चेतन कमलाकर पाटील दुकटन, विद्यमान सल्लागार श्री साईनाथ काशीनाथ पाटील नावजे, विद्यमान सदस्य श्री सचिन मोहन पाटील खामलोली, विद्यमान सदस्य श्री योगेश विश्वनाथ पाटील गिराळे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून ही जबरदस्त स्पर्धा, एकी हेच बळ. क्रिकेट हे फक्त निमित्त, परंतु वास्तविक अभिप्राय, वास्तविक प्रयोजन, संपूर्ण कुणबी समाज एकत्रित एक सूत्रात गुंफला जावा या हेतूने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना की दिव्याला दिवा जोडला तर दीपमाळ बनते, फुलाला फुल जोडलं तर फुलहार बनतो, आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होत असतं. मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते, आणि भिंतेने एकी केली तर घर बनते. या निर्जीव वस्तू एकत्रित येऊन घर साकारलं जात असेल तर आपण का एकत्रित येऊ नये या संकल्पनेतून कुणबी प्रीमियर लीगचा हा शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार, भव्य, दिव्य, विलासपूर्ण, शोभनीय, अनुपम, निरुपम, मादक आणि अनुवादक सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. KPL सीझन 6 विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट समोर ठेवलं गेलंय. निर्धारित 6 षटकांमध्ये 54 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण विना विलंब नाणेफेकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गैलाई वरदान नावजे विपक्ष तीर्था वॉरियर्स गोवाडे. दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण या टॉस बॉक्स मध्ये. सलामीवीर दोन फलंदाज तेजस्विनी फायटर्स दहिसर संघाकडून मुख्य खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. एका बाजूने अक्षय गोविंद शिलार ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकताय केतन दत्ताराम पाटील मॅन फ्रॉम वसरे नॉन स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. दोन पंचांची जोडी मुन्ना पठाण ब्रँड ऑफ शहापूर, एक दर्जेदार आणि स्टार क्रिकेटर म्हणून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वाने ज्यांची दखल घेतली, तर दुसऱ्या बाजूने मिस्टर शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 36 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 54 धावांची आवश्यकता. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सार्थ विश्वास ओमकार प्रभाकर पाटील. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा आउट स्विंग. सडपातल बांध्याचा खेळाडू आहे. हार्दिक हिमांशू पांड्याची थोडीशी आठवण यावी. ओमकार प्रभाकर पाटील या खेळाडूला पाहून वसरे या गावातून बिलॉंग करतोय आणि एक स्टार क्रिकेटर म्हणून गतवर्षी तांदुलवाडी गट प्रीमियर लीग मध्ये स्वतःचा क्लास दर्शविणारा कॉम्प्रिहेन्सिव्ह खेळाडू ओमकार प्रभाकर पाटील, युटिलिटी प्लेयर. स्फुट स्वरूपातील चेंडू होता, साईडला सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय मिस्टर उमेश. तत्पूर्वी दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कोलॅबरेशन, चांगला समन्वय, चांगली जुगलबंदी या ठिकाणी अनुभवाला मिळते. संघाची धावसंख्या आतापर्यंत प्रोग्रेस कार्डवरती श्री गणेशा होत असताना आपण पाहू शकतात 1 या आकड्यावर. टेनिस क्रिकेटला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हणजेच 1चा आकडा
कारण 1 मे 1983 मध्ये कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूचा जन्म झाला होता आणि आज टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून जो ओळखला जातोय गोलंदाज ओमकार आपल्या हातखंडातून पुढील चेंडू घेऊन फुटज आहे स्ट्रेट बॅटने सजवला गेला एक क्षेत्ररक्षक प्रज्योत कमलाकर पवार त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय व्हेरी वेल स्टॉप धाव संख्या छोटी आहे परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेट खेल नहीं है बच्चों का यहाँ पे तेल निकल जाता है अच्छो अच्छो का मोठमोठ्या खेळाडूंना धूळ चारणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे मित्रांनो उलट स्वरूपातील चेंडू स्ट्रेट बॅटने ओहो हो व्हॉट एफर्ट्स काय प्रयत्न आहेत प्रयत्नांना सलाम मयुरेश दिवाकर पाटील ब्रँड ऑफ गिराळे प्रयत्न आवडले असतील तर जोरदार टाळ्यांचा गजरायला हरकत नाहीये काय अप्रतिम प्रयत्न अफलातून प्रयत्नांती परमेश्वर ग्रेट एफर्ट्स मयुरेश दिवाकर पाटील यू ब्युटी आउटस्टँडिंग दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना त्या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आलाय पंच दर्शवत आहेत मिस्टर शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी पंचांच्या भूमिकेमध्ये व्हाईट बॉल नाणेफेकीचा कौल करण्याकरिता मी विनंती करतोय यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व आदरणीय विनोदजी सुदाम पाटील नावजे आणि समवेत आदरणीय प्रणयजी पाटील युवा उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे नेक्स्ट मॅच च्या 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत तीर्था वॉरियर्स कुवाडे विपक्ष गैलाई वरदान नावजे पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणूनच ओळखला जाईल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूला 48 वेळा चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परंतु पंचांना एक गोड स्माइल देऊन त्याने मैदानाचा निरोप घेतला आणि म्हणूनच क्रिकेटचा देव म्हणून तो ओळखला गेला क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये आपण पाहिलं असेल पंचांचा निर्णय जो दिंगत होत असताना प्रोग्रेस कार्ड वरती 6 या आकड्यावर समवेत फ्री हिटचे संकेत सूट सवलत कमिशन नेक्स्ट बॉल वर पहिल्या षटकामधील 5 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च फ्री हिट या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन ओमकार प्रभाकर पाटील गोलंदाजी ट्रॅकवर यॉर्कलेनचा चेंडू ऑन साइडला सजवला गेलाय फ्री हिटच्या चेंडूचा चांगला समाचार अक्षय गोविंद शिलारेच्या बॅट मधून 2 धावा इझिली डन एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 8 धावा या प्रोग्रेस कार्डवर वळूयात टॉस बॉक्स कडे नाणेफेकीचा कौल या ठिकाणी 2 संघांमध्ये आपण परिपूर्ण करणार आहोत आदरणीय विनोदजी सुदाम पाटील यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व समवेत प्रणयजी आपण देखील या शुभ हस्ते कौल 2 संघांमध्ये एका बाजूने गैलाई वरदान नावजे संघाचा स्टार आयकॉन मिस्टर निलेश विलास पाटील ब्रँड ऑफ तामसई याला आपण पाहू शकतायत तर दुसऱ्या बाजूने तीर्था वॉरियर्स गोवाडे संघाचा स्टार आयकॉन भाविक विनोद गरत याला आपण पाहू शकतायत नाणेफेकीचा कौल 2 संघांमध्ये काट्टा असा कॉल करण्यात आलाय नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे एकंदरीत आपण पाहू शकताय तीर्था वॉरियर्स गोवाडे संघाने भाविक काय निर्णय असेल प्रथम फलंदाजी करीत असताना आयडियल स्कोर 65 प्लस आपल्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत आनंद किशोर पडवळे आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत उत्तम क्षेत्र करायचं आहे प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील संध्याकाळचं वातावरण आहे त्यामुळे
55 ते 60च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. हेच मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत आनंद किशोर पडवळे, ब्रँड ऑफ केव. क्रिकेट समवेत मैत्रीपूर्ण संबंध आणि कुटुंबाची शिदोरी आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सुयोग्य संगम कसा साधावा याचं एक फॉर एक्झाम्पल. आनंदजी, आपण कुणबी समाजासमोर एक आदर्श आहात, परंतु ही एवढी मोठी नाळ आपण कशी काय यशस्वी केलेली आहे? 2 शब्द त्याबद्दल. नक्कीच एक मोठी आणि मानाची स्पर्धा जर कोणाला खेळायला मिळत असेल तर ती संधी कोण सोडणार आहे? आज जर बघितलं तर पर्व 6वे हे KPL कार्यकारिणी अगदी अप्रतिमपणे पार पाडत आणि ह्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद खूपच वेगळा असतो. जॉब करताना, नोकरी करताना आपण त्या सर्व गोष्टी ग्राह्य धरून क्रिकेट खेळ खेळतो, हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आणि इतका मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला खेळायला मिळतोय, खूप मोठी गोष्ट. धन्यवाद. शेवटचा अंतिम एकच प्रश्न. शगुन डेव्हलपर्स मनोजच्या मैदानामध्ये जी इनिंग आपण साकारली होती, एक्झॅक्टली त्या इनिंग बद्दल 2 शब्द. त्यावेळेला जी धावसंख्या होती ती खूपच कमी होती पहिल्या 3 षटकांमध्ये. त्यानंतर एक संधी मिळाली आणि मी वीक गोलंदाज म्हणणार नाही, खूपच चांगला गोलंदाज होता, परंतु आम्हाला स्कोअर करणं गरजेचं होतं आणि त्यावेळेला माझ्या बॅटमधून जे 7 षटकार आले ते अविस्मरणीय होते. खूप चांगला मनोगत ऐकायला मिळाला. आनंदजी, आपल्या देखील खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्या समवेत विनोदजी सुदाम पाटील, यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विनोदजी, आपण या ठिकाणी आलात, ज्या प्रकारे KPL कार्यकारिणीबद्दल म्हणायचं झालं तर गेल्या 40 दिवसांमध्ये या KPL कार्यकारिणीमध्ये ज्या सहभागी व्यक्ती आहेत, कुणी आपल्या सौभाग्यवतीला, कुणी आपल्या मुलाबाळांना, कोणी आपल्या आई वडिलांना, कोणी आपल्या आजी आजोबांना, तर कोणी आपल्या प्रियसीला वेळ कमी दिला, परंतु KPLच्या आयोजनाला जास्त वेळ दिला. या KPL कार्यकारिणीबद्दल 2 शब्द. सर, म्हणायचं झालं तर चांगलंच आयोजन नियोजन आहे. KPL कार्यकारिणी खूप यासाठी मेहनत घेते. त्याचबरोबर ही स्पर्धा ह्या वर्षी आमच्या गावात ठेवलेली आहे, त्यामुळे आमच्याही गावात पूर्णपणे सहयोग तुम्हाला मिळेलच एवढी मी अपेक्षा करतो. थँक्यू. खूप चांगलं मनोगत आपल्या माध्यमातून ऐकायला मिळालं. विनोदजी, आपण या ठिकाणी आलात, स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली, त्याबद्दल आपले देखील शतशः आभार. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय तीर्था वॉरियर्स गोवाडे या संघाच्या माध्यमातून आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय. चला वळूया थेट सामन्याकडे. वेलकम बॅक. ऑन साईडला खेळण्याचं टेम्पटेशन जरूर होतं. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेम पाटील, हर्ष शेलार, नवनीत पाटील, प्रेम पाटील, नितेश किनी जॉईन झालेले आहेत. सर्वांचं खूप खूप स्वागत. वळूयात सामन्याकडे. 16 धावा फलकावर विदाउट लॉस. जे स्कोअर फलक या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रतीक नरेश भंडारी यांच्या माध्यमातून खूप चांगला लेखाजोखा नो बॉल. पंचांचे संकेत बघा. सकाळच्या सत्रामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन समजावून सांगितले होते. पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे 2 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकणार नाहीयेत. सकाळच्या सत्रामध्ये सर्व संघनायकांना, स्टार आयकॉन खेळाडूंना नियम समजावून सांगण्यात आले होते आणि म्हणूनच मुन्ना पठाण यांनी दर्शवलंय या वेळेला नो बॉल. खराब चेंडू संकेत देण्यात आलेले आहेत.
आणि ज्या अर्थी नो बॉल आहे त्या अर्थी फ्री हिट, कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनने कंडक्ट केलेला आहे एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. हे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पुस्तकामध्ये नियमावलीमध्ये तुम्हाला ठळक शब्दांमध्ये वाचायला मिळेल की प्रत्येक नो चेंडू नंतर, तो नो चेंडू कुठल्याही प्रकारचा असो, परंतु नो चेंडू नंतर फ्री हिट दिली जाईलच. एकंदरीत रूल्स अँड रेग्युलेशन्स. उलट स्वरूपातील चेंडू स्ट्रेट बॅटने सजवला गेलाय ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. खूप सुंदररित्या रनिंग बिटवीन द विकेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावर जाऊन पोहोचलंय. ते एकंदरीत आतापर्यंत 2/0-20 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिले तर खूप सुंदर पद्धतीने इकॉनॉमिकल स्वरूपात तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर खूप वेगाने लेग स्टंपला टार्गेट करीत असताना ट्रॅव्हल होतोय. एंड ऑफ दी ओव्हर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूंच्या एकंदरीत या खेळामध्ये, थरार नाट्यामध्ये अजून देखील 34 धावांची आवश्यकता. आदरणीय सन्माननीय विनोद सुदाम पाटील या नावजे गावातील कोहिनूर रत्न आणि यशस्वी उद्योजक पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व यांकडून कुणबी प्रीमियर लीग सीझन 6 या 6व्या पर्वाकरिता तब्बल 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. मंडळ जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. दानशूर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय विनोदजी सुदाम पाटील यांकडून कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर प्रेझेंट कुणबी प्रीमियर लीग सीझन 6 6व्या हंगामासाठी 5,000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी आलेला आहे. साहेब खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सामन्याचं समीकरण 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 34 धावांची आवश्यकता. न खसता खेळावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उडान होती है. इच्छा शक्ती फारच आवश्यक गणली जाते क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. 18 चेंडू आणि 34 धावा एकंदरीत सामन्याचं समीकरण. डोंट वेस्ट टाइम प्लीज त्या ठिकाणी दर्शवित असताना मुन्ना पठाण यांचा योग्य इशारा पोहोचला गेलाय. लगेचच केवळ 90 सेकंद तुम्हाला दिली जातील स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्ये आणि तदनंतर मात्र तुम्हाला थेट क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. रूल्स अँड रेग्युलेशन जे आहेत ते प्रत्येक संघाकरिता समान असणार आहेत, लक्षात असू द्या. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहू शकतायत. डिसेंबर याच्याच दिवसामध्ये 21 डिसेंबर 1959 मध्ये क्रिश श्रीकांत या खेळाडूचा आज जन्मदिवस आहे, ज्याने 1983 मध्ये वर्ल्ड कप सामन्याच्या अंतिम क्षणाला येऊन 38 धावांची अतिशय महत्वपूर्ण इनिंग साकारले होते आणि त्याचा जन्मदिवस आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 54 धावा देखील या ठिकाणी मोठ्या वाटू लागल्यात. बघा क्रिकेटमध्ये कधी कधी छोटी धावसंख्या देखील खूप मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, त्याचं कारण आहे प्रेशर. सामन्याचं समीकरण 17 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता अशा स्वरूपाची स्थिती आता निर्माण झालंय. मिलिंद दिवाकर पाटील यष्ट्यांच्या मागून सामन्याला लीड करतोय. एक स्ट्रॉंग कर्णधार म्हणून नवख्या खेळाडूंना आयुष खरत गोलंदाजी मार्कवर. अक्षय दयानंद पाटील डीप मिड विकेट झोन मध्ये, काऊ कॉर्नर झोन मध्ये मयुरेश दिवाकर पाटील ज्याने या सामन्यामध्ये खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. ओमकार प्रभाकर पाटील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये पाहायला मिळतोय. रुपेश रत्नाकर पावडे जो एकंदरीत वाईडिश पॉइंट झोन मध्ये जी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवण्यात आलाय. सामना रफ अँड टफ. 17 चेंडू शिल्लक आणि 34 धावांची आवश्यकता. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओमकार प्रभाकर पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. थोडंसं गचाळलेलं ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण.
एक क्षेत्ररक्षक म्हणून तुमच्याकडे अचूकतेचा मापदंड असायला हवा. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता ढासळता कामा नये. चेंडूवरची तुमची करडी नजर, नजरेचा तुम्ही कशा प्रकारे वापर करतायत. शरीर लवचिक असणं, ॲथलीट असणं फार आवश्यक मानलं गेलंय. एक क्षेत्ररक्षक म्हणून या सर्व बाबी अंतर्भूत असल्याच पाहिजेत. गोलंदाज यॉर्क लेंथ, गुड डिलिव्हरी, एकदा इझिली डन केली जाते. आकाश निलेश पाटील याच्या माध्यमातून सामन्याचं समीकरण 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 15 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. जोपर्यंत आकाश निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा सामना आराम के साथ दैसर संघ जिंकू शकतोय. तेजस्विनी फायटर्स, कारण आकाशकडे ती क्षमता आहे. आकाश निलेश पाटील याचे रेकॉर्ड्स खूपच स्ट्रॉंग आहेत. खास करून अक्षय नरेश घरत या गोलंदाजाच्या विरोधात त्याने घरत पडायच्या मैदानामध्ये 16 चेंडूंमध्ये 65 धावांची झंझावती इनिंग साकारली होती. 2019 ते कॅलेंडर इयर होतं आणि अतिशय विस्फोटक इनिंग त्याच्या माध्यमातून 16 चेंडूंमध्ये 65 धावा आल्या होत्या. आणि तोच फलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय आकाश निलेश पाटील ऑन स्ट्राईक. अगदी 1 महिन्यापूर्वी पार पडलेल्या RA ट्रॉफी चहाडी या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना आकाश निलेश पाटील यांनी योगेश पाटील या गोलंदाजाच्या विरोधात हल्ला चढवीत असताना 6 चेंडूत 16 धावा करून काटाळे संघाला पराभूत केलं होतं. आणि म्हणूनच जोपर्यंत आकाश निलेश पाटील मुख्य खेळपट्टीवर आहे 28 धावांची आवश्यकता. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केतन दत्ताराम पाटील अँड आकाश निलेश पाटील, सुपर मॅच. यॉर्कलेनचा चेंडू, व्हॉट एफर्ट्स, आउटस्टँडिंग, जबरदस्त प्रयत्न. प्रणित दत्तात्रेय पाटील याच्या माध्यमातून क्वचित आणि कदाचित असे खेळाडू असतात ज्यांना फॉलो थ्रू मध्ये इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये चेंडू थांबवणं जमतं आणि त्या यादीतला खेळाडू प्रणित. सुपर बॉलिंग, स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. पॉइंट झोन मधील क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला आहे. हळूहळू प्रेशर आता फलंदाजांवर वाढू लागले. चेंडू शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट या वेळेला एका वेगळ्या दिशेने वाटचाल करतो. येथे 1 ते 2 मोठे फटके खेचावे लागतील. यावेळेला ऑन साइडला फटका फसला गेला आहे, परंतु चेंडू अतिशय निर्जन स्थळी नो मॅन लँड झोन मध्ये जाऊन आदळलेला चेंडू आपण पाहतोय. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण. आता तुम्ही पॉइंट ऑफ व्ह्यू, तुमचा दृष्टिकोन काय आहे या सामन्याकडे बघण्याचा, ते खूपच मॅटर करणार आहे. कारण चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा हवे आहेत 25. विचार केला तर 4 षटकार म्हणजे 9 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके जर तुम्ही खेचले तर तुम्ही विजय होऊ शकतात. दृष्टिकोन सकारात्मक ठेवणं फार महत्वाचं असणार आहे या सामन्यामध्ये. गोलंदाज प्रणित, यावेळेला फटका फसलाय, टायमिंग जुळून आलेलं नाहीये. नो मॅन लँड झोन मध्ये ट्रॅव्हल झालेला चेंडू पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. आणि दुहेरीच्या सहाय्याने सामन्याची स्थिती जर आपण तपासून पाहिली तर प्रत्येक चेंडू गणिक रिक्वायर्ड रन रेट ऑलमोस्ट जर आपण तपासून पाहिला तर आता 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणं हे अपरिहार्य झालंय. 8 चेंडू शिल्लक 23 धावांची आवश्यकता. चित्तथरारक चित्तवेधक सामना. गोलंदाज प्रणित दत्तात्रेय पाटीलचा पुढील चेंडू यावेळेस मिनी हेलिकॉप्टर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षण अतिशय बहारदार आहे. थोडंसं प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये फलंदाज. गुड बॉलिंग, लवली बॉलिंग. बघा 6 षटकांच्या सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही धावा डिफेंड करीत असता 6व्या षटकापेक्षा 5वं षटक कोण हाताळतोय हे फार महत्वपूर्ण असतं. आणि प्रणितने ती कामगिरी चोखपणे पार पाडली आतापर्यंत. बेस्ट टप्पा पडल्यानंतर जबरदस्त वेगाने चेंडू मिलिंद दिवाकर पाटील यांच्या उंजळीमध्ये विस्तावला गेलाय. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण 6 गेंदे शेष और 22 रनों की जरूरत. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो आणि खेळाडूंनो काहीही होऊ शकतं. खचून जाऊ नका.
पिंपळाच्या रोपासारखं तुम्हाला खडकावरती उगवता आले पाहिजे, निर्भीडपणे निर्धास्तपणे निर्धाराच्या वाटेवरती चालता आले पाहिजे. वादळांचं काय आहे, ती येतात आणि जातात, आपण मात्र मातीत खेळी. केवळ 16 चेंडूंमध्ये लेदर बॉल क्रिकेटमध्ये साकारणारा आकाश निलेश पाटील ऑन स्ट्राईक आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सुपर क्रिकेट. या वेळेला दांडी 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 गुल क्लीन बोल्ड गोवा. नावचे गावाला जाऊ गैलाई मातेच चला दर्शन घेऊ. धन्यवाद डीजे. आई माय माऊली कैलाई मातेला मानवंदना देणारं गीत आपण ऐकू शकलात. 5 चेंडू शिल्लक 21 धावांची आवश्यकता. न्यू मॅन इन मिस्टर संदेश बबन मोरे, ब्रँड ऑफ गोवाडे या खेळाडूकडे क्षमता आहे. येणाऱ्या 2 चेंडूंवर तुम्हाला 2 मोठे फटके खेचावे लागतील जर या सामन्यामध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल. यावर ऑन साइडला संदेश बबन मोरेच्या बॅट मधून पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त हे दर्शवून देणारा षटकार. गैलाई मातेचं चला दर्शन घेऊ. गैलाई मातेचं चला दर्शन घेऊ. गैलाई मातेचं चला दर्शन घेऊ. डीजे क्या बात है. संदेश बबन मोरेच्या बॅट मधून आलेला षटकार. हो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यामध्ये ती हिंमत आहे, दर्शवून देतोय. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं. सुपर मॅच. रोशन गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस डाऊन दी ट्रॅक ऑन साइडला क्षेत्ररक्षक मयुरेश दिवाकर पाटील, ब्रँड ऑफ घिराळे, चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. गॉन. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय. वेलकम बॅक. सामन्याची परिभाषा बदलली. आता 3 चेंडू आणि 15 धावा. तुषार पाटील काटाळे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, ज्याने गतवर्षी आरए ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यामध्ये 17 चेंडूमध्ये 48 धावा केल्या होत्या. आज पुनरावृत्ती करण्याची आवश्यकता देखील आहे, कारण 3 चेंडूंमध्ये 15 हे समीकरण बनलंय. बिग ब्लास्ट करणे अपरिहार्य. यॉर्क लेंथचा चेंडू. रोशन गायकवाड तारणहार, संकट मोचक. माझा संघ अडचणीमध्ये आहे आणि अशा वेळेला मी 100 आउट ऑफ 100 हे परफॉर्मन्स माझ्या संघासाठी देईन या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये एक प्रामाणिक खेळाडू रोशन गायकवाडला आपण पाहू शकताय. आता 2 चेंडू आणि 15 धावा. बघा, लो स्कोरिंग मॅच होती, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा डिफेंड होत असतात. थोडंसं दमट वातावरण, चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंफार कठीण आणि 54 धावा डिफेंड करण्याच्या दिशेने वाटचाल. काही गोलंदाजीचा स्तर बघायला मिळाला. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. एकंदरीत मिलिंद दिवाकर पाटील यांनी खूप चांगल्या प्रकारे लीड केला आपल्या संघाला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 54 धावा डिफेंड करून दाखवण्याच्या अगदी उंबरठ्यावरती आहेत. सामन्याचं समीकरण आपण पाहू शकताय. 14 धावांची आवश्यकता 1 चेंडूमध्ये. काही गोलंदाजी करून दाखवलंय. 35 चेंडूमध्ये केवळ 40 धावा खर्च. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका
एक धाव इझिली डन. नेट रन रेट करिता प्रत्येक धाव महत्वाची असणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी 2 धावा पडून काढलेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी देखील वळालेत, पळालेत, निघालेत, परंतु पोहोचू शकणार नाहीये. दुहेरीवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. केतन दत्ताराम पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम या ठिकाणी लावण्यात आलाय. विजयावर शिक्का मोर्तब. सह्याद्री, शिलेदार, तांदुलवाडी, नागेश गजानन पाटील यांचा संघ 2 गुणांची कमाई. यंदाच्या वर्षामधील पहिला विजय या ठिकाणी संपादित करीत असताना पाहायला मिळत आहेत.